नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ओंकार सुरेश कांबळेवर तोफखाना पोलिसांची कारवाई. 30,000 रुपयांचा नायलॉन मांजा पकडलाय. पोलीस प्रशासनाने, महसूल प्रशासनाने आणि महानगरपालिका प्रशासनाने अनेक वेळा आवाहन करूनही अजूनही काही मांजा विक्रेते नायलॉन मांजा विक्री करताना आढळून येत असून नगर शहरातील तोफखाना भागात असलेला ओंकार सुरेश कांबळे याच्यावर तोफखाना पोलिसांनी कारवाई करत त्याच्या कब्जातून जवळपास 30,000 रुपयाचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय. नगर शहरातील नवरंग व्यायामशाळेजवळ कांबळे नामक एक युवक नायलॉन मांजा विक्री करत आहे, अशी माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन खात्री करण्याची सूचना केली होती. त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उज्ज्वल सिंग राजपूत, उपनिरीक्षक सचिन रणशौरे, शैलेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, गणेश धोत्रे, सुधीर खाडे, सूरज वावळे, वसीम पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुमित गवळी, शिरीष तरटे, सतीश त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीश भवर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप घिरे यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता ओंकार सुरेश कांबळे हा नायलॉन मांजा विक्री करताना मिळून आलाय. त्याच्याकडे 30,000 रुपयांचा 60 नग नायलॉन मांजा मुद्देमालसह ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्यावरती भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हा गुन्हा मस्के यांनी दाखल केलाय. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गर्जे हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.